आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। येणारा गणेश महोत्सवासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सर्व तयारी झालेली आहे। त्याची आज पाहणी करण्यात आली। त्यामध्ये नागरिकांसाठी काही सूचना आणि आवाहन करू इच्छितो। त्यामध्ये सर्वात पहिला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना साजरा करायचे आहे। त्यासाठी शासन पूर्ण पद्धतीने सज्ज आहे। आपण सगळ्यांना माझे आवाहन राहील की शक्यतो आपल्याला पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीचा आपल्याला वापर करायचा आहे। त्यासाठी शाडूची मूर्ती त्याचा जर आपण सगळ्यांनी वापर केला, इनफॅक्ट मी आमची स्वतः पण महानगरपालिकेची मुख्यालय येथे आणि माझ्या निवासस्थान येथे सुद्धा आम्ही शाडूची मूर्तीचा यावेळी वापर करणार आहोत। आपण सगळ्यांना पण आवाहन आहे की आपण पण शाडूची मूर्तीचा वापर करा, जेणेकरून कमीत कमी नुकसानातून आपल्याला आपला धार्मिक गणेशोत्सव खूप चांगली पद्धतीने साजरा करता येईल। तसेच आपण सगळ्यांना आवाहन असं पण आहे की पाण्याची पातळी खूप जास्त वाढलेली आहे प्रत्येक घाटावर। तरी आपण जिथे जिथे कृत्रिम कुंडाचा वापर करू शकतात, महानगरपालिकेने जवळजवळ 50 कृत्रिम कुंड उभे केलेले आहेत। तर जिथे जिथे शक्य असेल त्या कृत्रिम कुंडाचा वापर आपल्याला केला पाहिजे। तिथून आपले विसर्जन केलेली मूर्ती काळजीपूर्वक महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विसर्जन करणार आहोत। आणि जर आपल्याला नदी पातळीवर विसर्जन करायचे असेल तरी महानगरपालिकेने काही सूचना जारी केले आहेत। त्यामध्ये पाण्याच्या पातळीच्या खाली जायचे नाही, कुठलीही बोटीचा वापर करून नदीच्या मध्ये जायचं नाही आणि शक्यतो पाण्याचा जे घाट आहे तिथे फक्त एकच माणूस मूर्ती घेऊन तिकडे खाली आला पाहिजे। अशी प्रकारची सर्व सूचनाचा काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे असं सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो। तसेच आपला गणेशोत्सव मंगलमय राहो आणि आपल्याला खूप आनंदी राहू, त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे पूर्ण मिरवणूक भाग आहे तिथे प्रत्येक प्रकारचे खड्डे बुजवण्यात आलेले आहे। आपल्याला कुठले प्रकारचे अडचणी होऊ नये त्यासाठी पूर्ण प्रशासनाद्वारे सगळे प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। परत एकदा सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी प्रशासनाची सूचनाचा पालन करावा, आमचा सहयोग करावा आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो की आपला गणेशोत्सव सांगलीच्या गणपतीची नगरीचा गणेशोत्सव खूप मंगलमय हो, खूप आनंदित हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।